नमस्कार मंडळी, मी पल्लवीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने बटरस्कॉच आईस्क्रीम तयार करणार आहोत, जे की घरात असलेल्या साहित्यात तयार होते। त्यासोबत आईस्क्रीम एकदम स्मूथ आणि क्रीमी होण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे, जे की तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने तयार केली ना, तुमची आईस्क्रीम सुद्धा एकदम परफेक्ट तयार होते आणि अजिबात आईस क्रिस्टल सुद्धा जमा होणार नाही। चला तर मग या साध्या आणि सोप्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया। त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण पॅन घ्यायचं किंवा जाडबुडाची कढाई वापरायची। पसरट पॅन घेतला ना तर आपला कॅरेमेल एकदम पटकन तयार होतो आणि सोप्या पद्धतीने सुद्धा। आता इथे मी कॅरेमेल तयार करण्यासाठी पसरट पॅन घेतलेला आहे आणि पाव कप इतकी साखर घेतली आणि गॅसवर पॅन ठेवून द्यायचा आणि मंद आचेवरती आपल्याला कॅरेमेल तयार करून घ्यायचं। साधारण 5 ते 10 मिनिटात आपला कॅरेमेल तयार होतो। हळूहळू कॅरेमेल तयार झाल्यानंतर इथे मी काजू आणि बदामाचे तुकडे घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट या ठिकाणी वापरू शकता आणि 1 चमचा इतकं साजूक तूप घालून घेतलं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता आपलं कॅरेमेल तयार झालं, तोपर्यंत इथे तुम्ही ताटाला तूप लावून सुद्धा घेऊ शकता, पण इथे मी बटर पेपर वापरलेला आहे, म्हणजे कॅरेमेल पटकन तयार होते। आता आपलं कॅरेमेल गार होतोय, तोपर्यंत इथे मी दूध घेतलेलं आहे। फुल फॅट दूध घ्यायचा, म्हणजे आईस्क्रीम छान अशी क्रीमी होते। आईस्क्रीमचं बेस तयार करण्यासाठी 1 कप इतकं मी कच्चं दूध वापरलेलं होतं। त्याच्यासाठी पाव कप इतकी पिठी साखर वापरायची, अख्खी साखर वापरायची नाही। शक्य असल्यास पिठी साखरचाच वापर करा। 2 चमचा इतकी मिल्क पावडर आणि 1 चमचा इतकी कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायची आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। खालीच आपण गॅस चालू करायच्या आधी हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे अजिबात गाठी गुठळ्या होत नाही। चांगलं मिक्स करून झालं की आपल्याला गॅस चालू करायचा आणि सगळी जिन्नस आपल्याला मंद आचेवरती चांगली शिजवून घ्यायची। साधारण 5 ते 6 मिनिटात आपलं हे छान असं तयार होतं। ओव्हरकुक करायचं नाही आणि आपल्याला गॅसवर ठेवल्यानंतर चम्मचच्या मदतीने सारखं मिक्स करत राहायचं, म्हणजे गाठी गुठळ्या होण्याची शक्यता असते, कारण आपण याच्यात मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवर सुद्धा घातलेलं आहे। त्याच्यामुळे गॅस मंद ठेवायचा आणि बघा 5 ते 6 मिनिटं आपण हे शिजवून घेतलं, छान घट्टसर तयार झालं। बाजूला ठेवूया, पूर्णपणे गार करून घ्यायचं। तोपर्यंत बघा आपलं हे कॅरेमेल सुद्धा गार करून झालं। इथे मी हे बारीक करून घेतलेलं आहे, आबडधोबड बारीक करून घ्यायचं। बघा किती छान असं तयार झालेलं आहे। आईस्क्रीम तयार करण्यासाठी लागणारी सगळी तयारी झालेली आहे। आता इथे मी व्हिप क्रीम घेतलेली आहे 1 कप। तुम्ही अमूलची फ्रेश क्रीम सुद्धा वापरू शकता। व्हिप क्रीम आपल्याला वापरायच्या आधी फ्रीजरमधून 1 तास आधी काढून घ्यायची, डायरेक्ट वापरायची नाही। आणि इथे मी विस्क करण्यासाठी बीटर वापरलेला आहे, तुम्ही हाताने सुद्धा हे विस्क करून घेऊ शकता। साधारण 4 ते 5 मिनिटं मी बीटरनी फेटून घेतलेलं आहे। तोपर्यंत आपलं हे आईस्क्रीमचं बेससुद्धा पूर्णपणे गार करून घेतलेलं आहे मी। रूम टेम्परेचरला गार करायचं, फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाही। आता इथे मी बटरस्कॉचचं इसेन्स वापरलेलं आहे, तुमच्याकडे असेल तर वापरा, नाहीतर स्किप केलं तरी चालेल। बघा 1 चमचा इतकं घातलेलं आहे। तुमच्याकडे बटरस्कॉचचं स्क्रश असेल तर नक्कीच घाला, म्हणजे आईस्क्रीमची टेस्ट खूप छान तयार होते, म्हणजे मार्केट स्टाईल आईस्क्रीम आपण घरच्या घरी तयार करू शकतो। आपण इसेन्स घालून साधारण 1 मिनिट फेटून घेतला। आता इथे मी हे स्कॉच घालून घेतलेलं आहे, हे सुद्धा घालून घेतल्यानंतर 1 मिनिट आपल्याला हे फेटून घ्यायचं। बघा छान असं मी सगळं फेटून घेतलेलं आहे आणि आपलं मिश्रण बघा किती छान क्रीमी आणि फ्लफी तयार झालेलं आहे। साधारण 7 ते 8 मिनिटं मी हे फेटून घेतलेलं आहे। आता आईस्क्रीम भरण्यासाठी तुम्ही कुठलाही एखादं एअरटाईट कंटेनर वापरू शकता, म्हणजे शक्य असल्यास एअरटाईट कंटेनर वापरा, म्हणजे अजिबात आईस क्रिस्टल जमा होणार नाही आणि आपली आईस्क्रीम एकदम छान क्रीमी आणि स्मूथ अशी मार्केट स्टाईल तयार होतील। बघा डब्यात भरून घेतल्यानंतर डबा टॅप टॅप करून घ्यायचं, म्हणजे आईस क्रिस्टल जमा होत नाही। त्याच्यामुळे आपल्याला हे 2-3 वेळा टॅप करून घ्यायचं। वरून आपल्याला बटरस्कॉचचं हे स्कॉच घालून घ्यायचं आणि आवर्जून असा बटर पेपर किंवा रॅपिंग बॅग असेल ना तर तुम्ही हे लावू शकता, किंवा प्लॅस्टिक बॅग असली ना तरी देखील चालेल, म्हणजे अशा पद्धतीने लावून घेतलं तर अजिबात आईस क्रिस्टल जमा होत नाही। आता हे आईस्क्रीम आपण साधारण 8 ते 9 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेतलेलं होतं, किंवा ओव्हरनाईट ठेवून घेतलं तरी देखील चालेल। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा तुम्हाला दाखवते आईस्क्रीम किती छान अशी क्रीमी तयार झालेली आहे। स्टेक्चरवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपली आईस्क्रीम एकदम मार्केट स्टाईल तयार झालेली आहे आणि
आपल्याला सांगायला काहीच हरकत नाही की आपली घरची आईस्क्रीम मार्केटपेक्षा भारी तयार होते. कारण बाहेरचं केमिकल, प्रिझर्वेटिव्ह खाण्यापेक्षा घरच्या घरी आपण आईस्क्रीम नक्कीच ट्राय करू शकतो. तयार झालेली आईस्क्रीम बघा, तुम्हाला स्कूप करून दाखवते. किती छान क्रीमी आणि एकदम स्मूथ अशी तयार झालेली आहे. आणि साधारण बऱ्याच वेळा आपण ही आईस्क्रीम बाहेरसुद्धा ठेवलेली आहे, तरीसुद्धा अजिबात वितळलेली नाही आहे. याच्यावरून तुम्हाला लक्षात येत असेल की आपली आईस्क्रीम किती परफेक्ट अशी तयार झालेली आहे. बघा, बाऊलमध्ये काढून साधारण 5 ते 10 मिनटं झाले तरी आपली आईस्क्रीम अजिबात वितळलेली नाही. घरच्या घरी आपण एकदम सोप्या आणि हायजेनिक पद्धतीने ही आईस्क्रीम तयार करू शकतो. मग बाहेरनं कशाला आणायची? तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यात अशी आईस्क्रीम घरच्या घरी नक्की ट्राय करा. कारण भयंकर गरमी आहे आणि थंड खाण्याची इच्छा सगळ्यांचीच होते. अशी आईस्क्रीम घरी करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचसोबत तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला तुमच्या मित्र-मैत्रीण, नातेवाईकांबरोबर शेअर करा. पुन्हा भेटू अशा साध्या, सोप्या, नवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.